नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मागील लेक्चरला फायनल अकाउंट या टॉपिकचे प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत। जवळपास 10 प्रॉब्लेम प्लस त्याचा आन्सर हे सोडवून दिलेला आहे। आता हा एक प्रॉब्लेम तुम्हाला एक्झरसाइजसाठी मी देत आहे आणि या प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी मी सुरुवातीला प्रॉब्लेम व्यवस्थित समजून सांगतोय, तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही हा प्रॉब्लेम ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट आखून तो सॉल्व करा। ठीक आहे, या ठिकाणी बघा, सुरुवातीला मीरा अँड माधव आर पार्टनर्स, म्हणजे मीरा आणि माधव आर पार्टनर दिलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांचा रेशो दिलेला नाही, म्हणजे इक्वली रेशो आहे आणि ट्रायल बॅलन्स खालील पद्धतीने दिलेला आहे। बघा, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019। आता सुरुवातीला ट्रायल बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे आणि खाली ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेले आहेत। तर त्या ॲडजस्टमेंटचा वापर करून तुम्ही या ठिकाणी ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करायचं आहे। बघा, आणि ज्या ज्या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहेत त्याला टिकमार्क करा, ते पॉईंट इनरला लिहा आणि बाकीचे पॉईंट आउटरला लिहा। बघा, सुरुवातीला डेबिट बॅलन्सेस, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे पॉईंट एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा असेट साईडला येतात, म्हणजे डेबिट असेट हा रूल तयार होतो। मग सुरुवातीला बघा, ओपनिंग स्टॉक 25,000 हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत। डेटर्स 80,500 हे आपण असेट साईडला लिहिणार आहोत। नंतर बिल्स रिसिवेबल 10,000 हे सुद्धा आपण असेट साईडला लिहिणार आहोत। पुढे आहे बघा, परचेस 2,08,500 हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनरला लिहिणार आहोत, कारण क्रेडिटला परचेस रिटर्न दिसते बघा 1,000, म्हणून परचेस लिहिताना आतमध्ये लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला। नंतर खाली आले रिटर्न 1,000 हे आहे सेल्स रिटर्न, मग हे आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्समधनं 1,000 वजा करणार आहोत। पुढं बघा दिले कॅरेज इनवर्ड 3,000 हे कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। त्यानंतर कॅरेज आउटवर्ड 4,500 हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत। त्यानंतर मोटार व्हेकल 55,000, मोटार व्हेकल आपली असेट आहे, ही आपण असेटला लिहिणार आहोत। नंतर जनरल एक्सपेन्सेस 1,800 हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत। नंतर एक्सपोर्ट ड्युटी 900 रुपये म्हणजे निर्यात कर हे पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत। नंतर ॲडव्हर्टाइजमेंट 4,800 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत। म्हणजे पहिल्या स्लाईडमध्ये हे पॉईंट आहेत। आता सेकंड स्लाईड बघा, या ठिकाणी अर्धा ट्रायल बॅलन्स खाली दिलेला आहे। बघा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,200 हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत। नंतर ड्रॉइंग दिलेलं आहे, मीराचं 3,500 आणि माधवचं 2,000 हे ड्रॉइंग आपण लॅबिलिटी साईडला कॅपिटलमधनं लेस करणार आहोत। नंतर प्रिमायसेस 1,10,000 हे आपण असेट साईडला लिहिणार आहोत। नंतर कॅश अँड बँक 45,000 हे आपण असेट साईडला लिहिणार आहोत। नंतर फर्निचर 8,300 हे सुद्धा आपली असेट आहे, असेटला लिहिणार आहोत। म्हणजे डेबिट बॅलन्सेस एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा या ठिकाणी असेट साईडला लिहिणार आहोत, म्हणजेच रूल तयार होतोय डेबिट असेट। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्रेडिटचे पॉईंट आपल्याला बघायचे आहेत। ट्रायल बॅलन्सचे क्रेडिट बॅलन्स बघायचे आहेत, क्रेडिट। मग हे क्रेडिट बॅलन्सेस एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला येतात, म्हणजे रूल तयार होतोय क्रेडिट लॅबिलिटी। सुरुवातीला बघा, या ठिकाणी कॅपिटल दिलेलं आहे, तिथं मीरा तर डी आर जास्त झालेला आहे,
पहिल्या पार्टनरचं नाव आहे मीरा 75,000 आणि माधवसुद्धा 75,000. हे दोघांचं कॅपिटल आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला मीरा कॅपिटल इनरला 75, 4 ओळी सोडून माधव कॅपिटल 75,000. त्यानंतर सनरी क्रेडिटर 68,000 हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. नंतर बिल्स पेबल 12,500 हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. नंतर सेल्स 3,25,000 हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला इनरला लिहिणार आहोत आणि त्यातनं सेल्स रिटर्न मगाशी सांगितलं 1,000 ते वजा करायचं आहे. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट 5,000 हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. नंतर परचेस रिटर्न्स 1,000 हे आपण परचेसमधनं लेस करणार आहोत. नंतर ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसमधनं लेस करायचे. आउटस्टँडिंग रेंट देणं बाकी आहे 2,000 हे डायरेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी लॅबिलिटी साईडला. नंतर अनपेड वेजेस, अनपेड याचा अर्थ देणं बाकी पेड करायचं राहिलेलं आहे. वेजेस म्हणजे मजुरी. अनपेड वेजेस 1,500 हे सुद्धा आपण या ठिकाणी लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. म्हणजे आउटस्टँडिंग आणि अनपेड दोन्ही एकच आहे, फक्त ते दोन्ही लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. अशा पद्धतीने क्रेडिट बॅलन्स झालेले आहेत. आता आपण या ठिकाणी ॲडजस्टमेंटकडं जाणार आहोत. बघा, सुरुवातीला ट्रायल बॅलन्स तुमचा 5,65,000नी टॅली झालेला आहे. ॲडजस्टमेंट बघा, पहिली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹500. मग आता हे प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. आउटस्टँडिंग त्याच्यात ॲड करणार आहोत आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला लिहायचा आहे. म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये ॲड आणि लॅबिलिटी साईडला. त्यानंतर दुसरे ॲडजस्टमेंट बघा, क्लोजिंग स्टॉक ₹32,000. आता क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 32,000 आणि ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 32,000. तर या पद्धतीने क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट आहे. त्यानंतर तिसरे ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ बॅड डेट ₹800 ऑन डेटर्स. बॅड डेट याचा अर्थ रक्कम बुडलेली आहे. सनरी डेटरकडून ₹800 आलेले नाहीत. म्हणजे ह्याचा पहिला इफेक्ट डेटर्स ॲसेट साईडला लिहिणार आहोत, त्यातनं बॅड डेट लेस करायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेट म्हणजे डेटरमधून लेस आणि P&Lच्या डेबिटला. त्यानंतर चौथे ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट प्रिमायसेस ₹10,000. म्हणजे प्रिमायसेसवरती डेप्रिसिएशन घसार आहे जीज आहे ती लेस करायची आहे. म्हणजे त्याचा इफेक्ट बघा, प्रिमायसेस आपण ॲसेट साईडला, प्रिमायसेस म्हणजे मोकळी जागा, आपले शॉप ते गेट याच्यामधली जी काय मोकळी जागा आहे तिला आपण प्रिमायसेस म्हणतो. प्रिमायसेस ॲसेटला लिहायचं, त्यातनं डेप्रिसिएशन लेस करायचं. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे डेप्रिसिएशन ऑन प्रिमायसेस. म्हणजे प्रिमायसेसमधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता पाचवी आणि शेवटची ॲडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज ए फ्री सॅम्पल. ₹3,000चा माल आपण या ठिकाणी फुकट वाटलेला आहे, जाहिरातीसाठी फुकट वाटलेला आहे. मग त्याचे दोन इफेक्ट बघा. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स फ्री सॅम्पल ₹3,000 आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स फ्री सॅम्पल ₹3,000. तर या ठिकाणी अतिशय सोप्या या ॲडजस्टमेंट आहेत आणि या ॲडजस्टमेंटचा विचार करता या 5ही ॲडजस्टमेंट तुम्हाला इझी जमणार आहेत. परत एकदा ॲडजस्टमेंटचे थोडक्यात इफेक्ट ऐका, ज्यांना समजलं नसेल त्यांनी. या ठिकाणी पहिलं बघा, आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये ॲड. सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला. आता क्लोजिंग स्टॉक दरवेळी येणारे ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. तिसरे ॲडजस्टमेंट बॅड डेप्ट ऑन डेटर्स, डेटरमधून लेस
पहिला इफेक्ट डेटरमधून लेस आणि दुसरा इफेक्ट P&Lच्या डेबिट साईडला. चौथी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट प्रिमायसेस. प्रिमायसेसमधून लेस करा डेप्रिसिएशन आणि दुसरा इफेक्ट P&Lच्या डेबिट साईडला. आणि पाचवी ॲडजस्टमेंट आहे गुड्स फ्री सॅम्पल. गुड्स फ्री सॅम्पल फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा ॲडजस्टमेंटच्या खुणा करून घ्या आणि ते पॉईंट आतमध्ये लिहा आणि नंतर बाकीचे पॉईंट आउटरला लिहा. नंतर ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला ॲडजस्टमेंटचे सर्व इफेक्ट झाल्यानंतर प्रॉब्लेम टॅली कसा करायचा ते पण या ठिकाणी सांगतो आहे. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट टॅली करा. ट्रेडिंगच्या डेबिटमधनं ट्रेडिंगच्या क्रेडिटमधनं ट्रेडिंगचे डेबिट वजा करा. तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे. नंतर तोच ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटमधनं प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड वजा करा. तुम्हाला नेट प्रॉफिट मिळणार आहे आणि तोच नेट प्रॉफिट या ठिकाणी मीरा आणि माधवला इक्वली वाटा. कारण आजच्या प्रॉब्लेमला रेशो दिलेला नाही. ज्यावेळी रेशो दिला नसेल त्यावेळी तो इक्वली घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी नेट प्रॉफिट दोघांना समान वाटा आणि तोच नेट प्रॉफिट या ठिकाणी जर समजा नेट लॉस आला. बघा आता दोन्ही प्रकार या ठिकाणी तुम्हाला सांगतोय कारण हा एक्झरसाइजचा प्रॉब्लेम आहे. नेट प्रॉफिट आला तर तो लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये त्यांच्या ॲड करा पार्टनरच्या. आणि जर समजा नेट लॉस आला तर या ठिकाणी तो नेट लॉस पार्टनरच्या कॅपिटलमधनं लेस करायचा आहे. हा महत्त्वाचा त्या ठिकाणी बदल आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड ह्याची टोटल टॅली झाली तर तुमचा प्रॉब्लेम टॅली होणार आहे. आणि आउट ऑफ मार्क्स म्हणजे 12 मार्क्सला हा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. मग त्यासाठी तुम्हाला हा अतिशय सोपा आणि इझी एक्झरसाइजमधला प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे सोडवायला. तरी सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर प्रॉब्लेम लिहा, ट्रायल बॅलन्स लिहून काढा, ॲडजस्टमेंट व्यवस्थित लिहा आणि नंतर या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या पद्धतीने खाली तुम्ही बघताय ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट तयार करायचं आहे. इनर आउटर कॉलम तयार करायचे आहे, डेबिट साईड क्रेडिट साईड आणि सर्व प्रॉब्लेमचं पोस्टिंग व्यवस्थित करा. काही शंका असतील तर या ठिकाणी बिनधास्त विचारा. क्लास कमेंटमध्ये या ठिकाणी तुमच्या कमेंट लिहा किंवा कमेंट कळवा जेणेकरून तुमच्या शंका कळतील. समजलं असेल तर या ठिकाणी ओके ठीक आहे समजतंय असा तरी मेसेज पाठवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किंवा अडचणी असतील तर त्या पण विचारा, प्रॉब्लेम टॅली कसा करायचा काय करायचा. कारण आपणाला या ठिकाणी 1-2 प्रॉब्लेम तुमचे एक्झरसाइज झाले की या टॉपिकचं तुम्हाला साधारण ऑब्जेक्टिव्ह असाइनमेंट तुम्हाला हा एक प्रकार असाइनमेंटच दिलेली आहे. तुम्हाला तरी समजून सांगितलं आहे कसा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ही असाइनमेंटच आहे तुमची. तर हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवा आणि बाकीचे क्वेश्चन असतील ऑब्जेक्टिव्ह ते पण या ठिकाणी तुम्हाला समजून पुढील लेक्चरला सांगणार आहे. आणि नंतर मग या ठिकाणी पुढचा नेक्स्ट टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी A, B आणि C डिव्हिजनच्या ऑल स्टुडंटनी हे प्रॉब्लेम झालेले प्रॉब्लेम सॉल्व करा. आणि टेक्स्टबुकमधलेच प्रॉब्लेम आहेत. काही शंका असतील तर विचारा. टेक्स्टबुक तुम्ही डाउनलोड केलेलं असेल तर त्यातून बघा, नसेल केलं तर टेक्स्टबुक या ठिकाणी डाउनलोड करा आणि काय शंका असतील तर विचारा. ठीक आहे, थँक्यू. हा प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवा. धन्यवाद. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.